आणि खंदे पाटीराके भगवान शेठ गायकवाड यस क्रिकेट चाहते आणि क्रिकेटला धर्म मांडणारे भगवान शेठ गायकवाड असतील आज अकोर्लीसाठी जितेंद्र शेठ पाटील चंद्रकांत शेठ पाटील यांची उपस्थिती नेरी टीम फिल्डिंग लावून घ्या सूचना आलेत आणि अकोर्ली प्लीज कोऑपरेट आघाडीची जोडी पाठवा लगेच मॅच ऑन आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं अध्यक्ष ट्रॉफीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय सर्व पुरस्कर्त्यांचं आपण पाहतोय प्युअर नाईटची स्पर्धा विजयालक्ष्मी मैदान नेरे आणि तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना द प्लेयर ऑफ द मॅच कुणाले आपण तर संजय पाटील साहेब मोरबे आणि नामदेव शेठ जमदाडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कुणालला देतो प्लेयर ऑफ द मॅच ड्रीम चायनीज विदिशा हर्षल गवते पुरस्कृत आपण देतो एनर्जी ड्रिंक आणि आकर्षक ट्रॉफी प्लेयर ऑफ द मॅच चला लक्ष विद्या मॅच कडे नेक्स्ट मॅच 4 ओव्हर मॅच आई गावदेवी 11 आकाश शेळके सर जॉईंट होतील या मॅच साठी त्यांना आपण ऐकूया विजय म्हात्रे आमचे बेलापूरचे समालोचक अन्विक 11 जितू 11 जे हनुमान नेरेचे ते पुरस्कर्ते आई 11 गावदेवी नेरे गुड कमबॅक मागील काही वर्ष खेळाडू क्रिकेटपासून दूर होत्या आणि त्यानंतर ही केलेली मोर्चे बांधणी आज तो संघ एकवटला आणि पहिल्या मॅचमध्ये शिवनसई संघाला पराभूत केलं लक्षवेधी कामगिरी आज भगवान शेठ गायकवाड यांना आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये मॅचचा आनंद घेत असताना चला मॅच ऑन करा माऊली प्रसाद लाईव्ह आपण 4 षटकं 20 मिनिटं देतो आणि नो टीम मीटिंग तर नामदेव शेठ जमदाडे साहेब संजयजी पाटील असतील नक्कीच 40+ लॉट्समध्ये ते जरूर जॉईंट होतील 4 षटकांचा सामना मध्यरात्रीनंतर आपण अध्यक्ष ट्रॉफीचा आनंद घेतो क्रिकेट रसिक चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना क्रिकेट प्रेमी उद्या सुद्धा वेळेमध्ये स्पर्धा सुरू होईल या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्या आलेल्या तमाम पाहुणे मंडळांचं सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम DJ समाधान DJ नितीन माऊली प्रसाद इव्हेंट लाईव्ह यूट्यूब वाहिनी आणि आता आई गावदेवी नेरे आकाश चला मॅच ऑन करा सूचना आहेत आपल्याला विनोद पाटील आई गावदेवी 11 नेरेचे मेंटॉर आहेत आणि आपण पाहतोय संघ खेळतोय तर टॉस जिंकला नेरेनं मॅच पाहायला मजा येईल घरच्या आपण पाहतोय म्हटलं तर नेरे आणि आज आई गावदेवी 11 नावाने खेळतोय समोर 2 हात करताना संघ अक्कुर्ली नितीन धरणेकर विरुद्ध फाईट रंगेल यश पाटील विनोदजी पाटील यांची पुढची पिढी यांचा नेक्स्ट जनरेशन आणि यशला आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय यश डाव्या हाताचा पॉवरफुल फलंदाज आहे आणि त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये ती दमखम दाखवली आणि आपल्या नैसर्गिक खेळानं तो सामना खूप छान पद्धतीने जिंकला आणि त्यानंतर आता आपण पाहतोय विनर मॅच ऑन 4 ओव्हर मॅच पूर्वार्ध फर्स्ट इनिंग सामना सुरू होते फर्स्ट बॉल पहिला चेंडू क्रॉस बॅटेड कनेक्शन झालं नाही अंतर्वर्तुळामध्ये तो प्रयत्न झाला क्रिकेटमध्ये तुमच्या टीम एफर्ट्सला खूप महत्त्व दिलं जातं स्पोर्टिंग विकेटमध्ये तुम्हाला सर्व काही योगदान देणं याला खूप महत्त्व दिलं जातं आणि आता तो प्रत्युत्तर द्यावं लागेल गावदेवी 11 अक्कुर्ली स्वप्नील शेळके नितीन धरणेकर वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट बऱ्याच वेळा संघासाठी लिहिली जबाबदारी ओ गुड बॉलिंग अमन गायकवाड काय भेदक मारा आहे तिखट मारा आई गावदेवी 11 नेरेसाठी बघा पॉवर प्ले अमन गायकवाड 2 चेंडू डॉट गुड बॉलिंग अमन स्वप्नील शेळके तो सुद्धा शांत बसणारा नाही 2 चेंडू डॉट खेळला 4 ओव्हर मॅच ओ टॉस चेंडू कन्वर्ट झाला नाही बेनिफिट थांबवलंय ओ धावा धाव तिथे सूर्य विपरीत काय घडते आई गावदेवी नेम चुकला किरण पाटील लेजंड आहेत युवा वर्गाला त्यांचं मार्गदर्शन मंगेश असतील आज आपण पाहतोय
आई गावदेवी 11 नेरेमध्ये 11चा स्क्वॉड आज यश नवूशला पाहतो. अमन गायकवाडनं थांबवलं. विनोद पाटील यांना आपण पाहतो टीम मेंटॉर येत आई गावदेवी 11 पॉवर प्ले 1. स्वप्नील शेळकेला उभं ठेवले. आता समोर नितीन धर्णेकर बायकर मॅन आहेत. अनेक मैदान गाजवले. ताकद आहे गावदेवी आकुर्लीची. आक्रमण चढवला डीप कड्या आणि चेंडू आला सुसाट वेगानं. नो बॉल आणि चौकार. ई ग्रुपमधून 8 संघ खेळले. आज आई 11 चिंचवलीनं सेन्शनल विनिंग पाहिली. नो बॉल आणि फ्री हिट कंटिन्यू. 6 धावा. ओ 2 चेंडूवर मेहनत केली. आता ओ नो बॉल. डीप कडे उभे होते. ओ लॉंग ऑफला ही मिस्टेक झाली. लॉंग ऑफ कडे उभे असताना ही चूक होते फिल्डिंग डिपार्टमेंट. आई गावदेवी 11 नऊश तिथे होते. मिड विकेट कडे उभे आहेत फिल्डिंग करताना आई गावदेवी नेरेचे क्षेत्ररक्षक. अमन सज्ज होईल. रिवास अटेम्प्ट. नितीन 2 चेंडूमध्ये वैयक्तिक 5. स्वप्नील त्याला साथ देतोय. गावदेवी आकुर्ली 2 संघामध्ये होणारी फाईट. किरण पाटील आहेत. अनेक वर्ष क्रिकेटसाठी खेळताना पाहिलं. मंगेश पाटील असतील. आई गावदेवी 11 नेरे विरुद्ध 2 हात करताना संघ गावदेवी 11 आकुर्ली. चांगली झुंज. अमन गायकवाडनं 3 चेंडूमध्ये थांबवलं. त्यानंतर एक खराब चेंडू. नेक्स्ट बॉल. टॉस चेंडू. असे चेंडूवर फायदा घेणं अपेक्षित होतं आणि तिथे फिल्डर होत्या. मिस्टेक झाली. संधी होती कॅपिटलाइज करता आली. पंच रेफर करतात वेस्ट हाईटसाठी. अंपायर यू चेक करूया. फिल्डिंग एकत्रित येऊ नका प्लीज. फिल्डिंग लावून घ्या. नेरे फिल्डिंग लावून घ्या. सूचना आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. तुम्हाला या वारंवार सूचना असतील. अंपायर यू ऑफिशियल्स कनेक्टेड. अध्यक्ष ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. आई गावदेवी 11 नेरे. नेरे टीम फिल्डिंग लावा. निर्णय येईपर्यंत एकत्रित येऊ नका. आता तो वेळ आपल्याकडे राहिला नाही. मध्यरात्र होऊन गेले. मध्यरात्रीनंतर जर तुम्ही जलद गतीनं मॅचेस खेळले नाही तर वेळ निघून जातो. 1:16 मध्यरात्रीनंतर. विनर मध्ये सामना 2:30 पर्यंत 3 मॅचेस कव्हर करायचे आणि यासाठी आम्ही अत्यंत घाई करतो. आता डीजेला आम्ही थोडा कमी वेळ देऊ. वेळ आपल्याला वाचवायचे कारण डीजे जेवढं संगीत वाजतो ना तेवढा वेळ घेतात खेळाडू. ऑफिशियल्स कनेक्ट होतील. निर्णय डिसिजन पेंडिंग. यस अंपायर सिग्नल. ऑफिशियल्स फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन. तर धावा आल्या. 2 धावा झाल्या धावफलकावरती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर आणि 9 धावा आहेत. 9 रन्स. ओव्हर नंबर 2. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आई 11 चिंचवली आणि दादा सरकार GKC दुंद्रे आपण रेडी राहा. प्रवीण पवार सर येत आज अंपायर पॅनलमध्ये. सत्यवान काकडे असतील. सुनील तांडेल असतील. माऊली लाईव्ह इव्हेंट्स. गावदेवी नेरे गावदेवी आकुर्ली. ओव्हर नंबर 2 नवूश पाटील. पहिला चेंडू. ताकदीचा प्रचंड वापर. पॉवर जनरेट केली. मिड विकेट कडे. शॉर्ट मिड विकेट. कोणती चूक होत नाही. गुड फिल्डिंग. सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. डीप मिड विकेट आहे. डीप लॉंग ऑन. डीप स्क्वेअर लेग. डीप लॉंग ऑफ सुद्धा आहे. यष्टीरक्षक किरण पाटील यांना पाहते. फर्स्ट स्लिप आहे रेडी केले. डीप बॅकवर्ड कडे एक क्षेत्ररक्षक नियुक्ती केले. नेक्स्ट बॉल. 9 सज्ज होईल. समोर उभा आहे स्वप्नील. ओ लाईन रीड केली. सेलिब्रेशन ॲब्सोल्युटली गॉन. बिग विकेट. पहिला धक्का. एकूण धावा असताना धावफलकावरती टोटल 10.
त्यानंतर विकेट मिळाली. अकुर्ली संघ बॅटिंग करतो. काही सूचना आल्यात. चला 1:19 मध्यरात्रीनंतर आज ग्रुप ई च्या लढती पाहतो. एफ ग्रुपची एक लढत पाहिली. विठ्ठल रखमाई मोठे विंगारनं तो सामना जिंकला. गावदेवी नेरेपाडा संघाला पराभूत केला. त्यानंतर ग्रुप ई च्या लॉर्ड्सच्या आपण आज लढती पाहिल्या. रविवारचा दिवस म्हटला तर नारी शक्तीचा दिवस होता. रविवार आपण पाहिलं तर ICC T20 विश्वचषक भारताने उचलला. आनंदाची गोष्ट. नऊश लाईन चांगली कमबॅक केलं नऊशनं या मैदानावर भरपूर क्रिकेट खेळला आणि तो त्याला तगडा अनुभव सुद्धा आहे. लाईन त्याच्याकडे प्रामुख्याने योगदान देताना नऊशला पाहिलं. GT इलेव्हनचे हनुमान नेरे संघासाठी सुद्धा गोलंदाजी हाताळले आणि बॉलिंग स्क्वॉडमध्ये आपण पाहतोय नऊशकडे तो अनुभव आहे. नितेश पाटील आपण पाहतोय या संघाचे समर्थक. नेक्स्ट बॉल नऊश क्रॉस बॅटेड अपील झाली. थोडासा दबाव द्विधा मनस्थिती होती. मैदानावर उभा आहे नितीन लेग बाईट्स. नितीन धर्णेकर असताना तो स्पष्ट दबाव जाणवतोय. बॅटिंग लाईनअप आई गावदेवी अकुर्ली बायकरमॅन खेळतोय. नेरे धुंद्री विभागातील टॅलेंट आहेत. वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आहे अकुर्लीचा नितीन धर्णेकर आणि नेरे संघासमोर आज एक चॅलेंज आहेत. नऊशनं गुड बॉलिंग सिंगल विकेट डॉट एक लेग बाईट्स व्हेरिएशन दाखवलं. आपल्या सुंदर गोलंदाजीनं काहीसं थांबवलं. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का काही गोलंदाज विकेट घेणारे असतात, काही गोलंदाज धावा रोखणारे असतात, तर काही गोलंदाज मॅचला यू टर्न देणारे असतात. नऊशनं तीच वेळ साधली. 4 चेंडूमध्ये फक्त धावा दिल्या त्यांनी आत्तापर्यंत. लेग बाईट्स आणि एकच गुड बॉलिंग अशा पद्धतीनं खेळलात. गावदेवी नेरेनं आपण आई गावदेवी नेरेनं टॉस जिंकला. फिल्डिंगला पसंती. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. धावा झाल्या 11. एक विकेट. नेक्स्ट बॉल नऊश गुड बॉलिंग. ही विकेट हवी होती. बिग विकेट आणि सेलिब्रेशन आई गावदेवी नेरेच्या पॅव्हलियन मध्ये बघा. पाठीराख्यांची गर्दी आणि तो आनंद. गुड बॉलिंग नऊश. उपाध्यक्ष रुपेश शेठ पाटील. उद्योजक प्रत्येक विकेटला 500 रुपये टीम नेरेला. आणि विनोददादांच्या वतीनं विनोददादा पाटील वीरा यांच्या वतीनं 200 रुपये 700 रुपये प्राईज वाढेल कारण नेरे खेळतोय. संघ आपण पाहतो यंगिस्ताने समोर चॅलेंज आहेत. नितीन स्वप्नील महत्वाचे फलंदाज बाद झाले आणि आता अभिजित गायकवाड आणि नयन. ओ नऊशनं काय भन्नाट गोलंदाजी हाताळली. अजिबात काहीच वाकडं करून दिलं नाही. लेग बाईट्स. अंपायर सिग्नल. टीम मीटिंग नाही अलाव. नेरे टीम फिल्डिंग लावून घ्या. नाही अलाव टीम मीटिंग. 1:22 झालेत. कुणासाठी आता आम्ही थांबणार नाही आहेत. कमिटीकडून स्ट्रॉंग वॉर्निंग आले कारण अजूनही 2 मॅचेस खेळवायचे. 2 षटकानंतर धावा 12 2 विकेट. काल 3:30 वाजले. आता तो वेळ घ्यायचा नाही. उद्या सुद्धा लवकर स्पर्धा कव्हर होईल. गावदेवी आई गावदेवी नेरे पॅव्हलियनमध्ये आपण पाहतोय त्यांचे पाठीराखे सुद्धा आहेत. मॅचला एन्जॉय करताना 2 षटकानंतर धावा 12. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. दोन्ही संघ येऊन थांबा. सूचना आम्ही मगाशी सुद्धा केल्यात. चंद्राची शीतलता. थंडगार ऋतू. हिवाळ्याचा ऋतू म्हटला तर आता मार्च सुद्धा दिवसा टेम्परेचर भरपूर हाय असतं. आणि आता आपण पाहतो मध्यरात्रीनंतर विजयालक्ष्मी मैदान अध्यक्ष ट्रॉफी. क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं का दिस इज समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आणि गोलंदाज नऊशनचं षटक होतं. फक्त 3 धावेचा अमन्न दिल्या. 9 धावा. किरण पाटील लेजंड आहेत. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहेत. आई गावदेवी नेरेचे कोच रोहन पाटील बाहुबली. कोच अगदी 4ही बाजूकडून काही मॅसेज पोहोचवतात. आत्तापर्यंत 3 फेरे पूर्ण झालेत. पंचांचा इशारा. गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप.
ऑन स्क्रीन चेक करणार आहोत आमचे ऑफिशियल्स अँड मॅनेजमेंट. किरण पाटील व्हाईट बॉल, धावा 13, 2 विकेट. ओ पायाचा वेध, अपील उत्साह, यस LBW आणि आवाज स्फुट आला आणि विकेट. तर रुपेश शेठ पाटील यांच्या वतीनं प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज आहे. थर्ड ओव्हर, धावसंख्या 13, 3 विकेट. ओ गुड बॉलिंग किरण पाटील. षटक होतं 9 ज्यांनी धावा दिल्या 3, त्यानंतर किरण आलाय. बघा ऑफ स्टंपला हा चेंडू काहीसा फायदा उठवता आला नाही, दबाव पूर्ण जाणवतोय. 13 या धावसंख्येवर 3 गडी बाद. इथे अभिजित आणि विनोदला एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. आक्रमणाचा प्रयत्न, धारदार गोलंदाजी समोर, इथे संधी, ओ थ्रो परफेक्ट आला नाही, संधी होती. विनोद, अभिजित, गावदेवी 11 अकोर्ली, क्वालिटेटिव्ह क्रिकेट टीम नेरे डेव्हलपमेंट होत असताना या मॅच मध्ये गोलंदाजानं लिलिया थांबवल्या. गोलंदाजी चांगली होत्या. पॅव्हलियन मधून काय मेसेज होते, विनोद अभिजित कडून चांगला खेळ झाला पाहिजे. फलंदाजाकडून शक्ती प्रदर्शनाची अपेक्षा आहे. धावा दाफलकावरती टोटल 14, 3 गडी बाद. थर्ड ओव्हर अध्यक्ष ट्रॉफी. चला मॅच स्पीडअप करा. धावा 14, 3 विकेट. गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतला. ऑन स्क्रीन चेक होते, डोंट वरी. आमचे ऑफिशियल्स कनेक्टेड, मॅनेजमेंट आहेत, चेक करतो आपण ऑन स्क्रीनवर, डोंट वरी अबाउट दॅट. ऑफिशियल सुद्धा आहेत. गोलंदाज किरण यांच्या शैलीवर आक्षेप घेतला. 3 चेंडू, धावा 14. समोर आला अभिजित गायकवाड, 2 चेंडू डॉट खेळला. धावा दाफलकावरती 14. बॅटिंग टीम गावदेवी 11 अकोर्ली. लाईन ओळखली, प्रहार केला डीपला, फिल्डर येतील, प्रयत्न जरूर येईल. गुड फिल्डिंग सुमितला आपण तिथे पाहिलं. धाव मिळणार. सिंगल डबलवर थांबवले. एकही आतापर्यंत. नितीनचा एक चौकारानंतर अक्षरशः गोलंदाजीनं थांबवल्या बॅटिंग लाईनअपला. ओव्हर नंबर 3, 4 चेंडूचा खेळ संपला. धावा 16. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे गावदेवी 11 अकोर्लीला. मॅच मध्ये काय होईल, मात्र गोलंदाजानं कमबॅक करून दिला. किरण पाटील समोर डाव्या हाताचा फलंदाज, ओ लॉफ करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, दबाव निर्माण झाले. एकूण धावा दाफलकावरती. गुड बॉलिंग, सुंदर गोलंदाजी, रिलीज ऑफ डिलिव्हरी, स्विंग चेंडू झाला आणि ही बोटांची जादू आहे. किरण पाटील 16 धावा. क्लीन बोल्ड, आणखीन एक धक्का. 16 वर गडी बाद झाले 4. काल नेरेचा मुख्य संघ खेळत होता, मात्र आज नेरेचा आपण पाहतोय युवा संघ खेळतोय आणि आज खुश करताना अध्यक्ष ट्रॉफी मध्ये. आपण पाहतो रोहन पाटील बाहुबली या संघाचे कोच आहेत, म्हणजे ते डावपे चाकलेत. आणि काल आपण विजय आकाश पाहिलं. काल मध्यरात्रीनंतर 30-40 धावा काही अंशी कठीण झाल्या होत्या. थंडीचं सावट आहे, दोन्ही संघामध्ये प्रचंड पोटॅन्शियल आहे. आणि आपण पाहतोय तोच क्रिकेट सूर्य रोहन जाधव आले. क्रमांक 4 अमन गायकवाडचं षटक 9 धावेचं होतं. नऊश पाटील 3 धावेचं षटक. किरण पाटील 4 धावेचं. रोहन जाधव
16 धावा 4 गडी बाद विनोद सुमित कडून. या षटकामध्ये मे बी 15-20 आल्या. फाईट बॅक करेल टीम आकुर्ली. पहिला चेंडू थोडा दबाव आहे, काही अंशी का होईना. नौके खेळाडू आहेत, स्पर्धेचा दर्जा मोठा, अध्यक्ष ट्रॉफी. आणि जेव्हा तुम्ही एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळता तेव्हा तो एक नवीन कॉन्फिडन्स येतो, थोडा दबाव असतो, बर्डन ऑफ विनिंगचा दबाव असतो. रोहन जाधव लाईन रीड केली, जाऊन दिला अंपायर सिग्नल. पहिला चेंडू डॉट होता आणि आता व्हाईट बॉल. चेंडू शिल्लक 5. विनोदला काहीतरी वेगळं करावं लागेल, आपलं पावित्र्य त्याला दाखवावं लागेल. आणि उत्तरार्धामध्ये जर चांगले टार्गेट सेट करायचं असेल तर आक्रमणाची गरज आहे. आक्रमण होते वेगानं जरूर. लॉफ केलं डीप कडे, फिल्डर आहेत, गुड फिल्डिंग. सुमित तिथे होते मिड विकेटला. सिंगलनं धावफलक. एकूण धावा धावफलकावरती 17. गडी बाद झाले 4. चेंडू शिल्लक 18 झालेत. चेंडू शिल्लक आहेत आता 4. 4 मध्ये 2 मोठे फटके आले ना तर मॅच मध्ये उत्तरार्ध चांगला होईल. प्रयत्न करावे लागते सुमितला. रोहन जाधव षटक हाताळते. 2 चेंडू धावा 2 दिल्या, 18 धावा 4 विकेट. गुड बॉलिंग, काय गोलंदाजी होते बघा. यष्ट्यांच्या मागे उभे किरण पाटील आणि तिथून मॅचेस सोडला जातो. यस अंपायर. बॅटिंग टीम रिव्ह्यू चेक करूया व्हाईट साठी. लगेच चेक करूया, एकत्रित येऊ नका. फिल्डर एकत्रित येऊ नका, डिसिजन येईल लगेच, डोंट वरी. लक्ष द्या मॅच कडे. चांगला क्रिकेट. चला टॉस साठी रेडी राहा. 4 चेंडूंचा खेळ बाकी. विनोद जाधव, सुमित पाटील. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का चाणाक्ष चतुरपणे तुम्हाला खेळावं लागतं. मेरिट ऑफ बॉल नुसार नेहमी खेळायला पाहिजे. यू वॉच द बॉल. यस, फेअर डिलिव्हरी. डिसिजन पेंडिंग होतं. यू वॉच द बॉल, यू प्ले द गेम, फ्रंट फूट अँड बॅक फूट. गुड बॉलिंग अटॅक रोहन जाधव. ऑफ स्टंप, काय सुंदर गोलंदाजी. आणि मात्र लाईन थोडी भरकटली. पंचाने अगदी लास्ट मोमेंटला ते रीड केलं व्हाईट बॉल. आणि आपण इथे जरूर पाहतोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन रोहन. अक्षरशः थांबवले स्लिप मध्ये जलद गतीनं. यस सिंगल. तर जय मोटार्स आपण पाहतोय. प्रसिद्ध उद्योजक संजय शेट गवळी पुरस्कृत माजी सरपंच जय मोटार्स I11 चिंचवली संघ आज खेळणार आहेत. दुसऱ्या मॅच साठी ते सुद्धा रेडी आहेत. रोहन जाधव. ताकदीचा प्रचंड वापर. डीप लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे. निघाला विनोद सुसाट वेगानं. ओ बघा स्फुट आवाज झालाय. धावा झाल्या 22. चेंडू शिल्लक. लास्ट बॉल अक्षरशः थांबवले. 22 धावा. काल सुद्धा धावा होत नव्हत्या. आज जय मोटार्स संघानं साई स्टार विरुद्ध जी गोलंदाजी केली दाखवून दिलं. गोलंदाज सुद्धा या मॅच मध्ये काही करू शकतात. ओ व्हाईट बॉल. एकूण धावा धावफलकावरची टोटल धावसंख्या पाहू शकतो आपण. एकूण धावा 23. लास्ट बॉल रोहन जाधव. शेवटचा चेंडू चढवला आला. तिथे उभा आहे फिल्डर सुमित. गुड कॅच. धावा झाल्या एकूण 23. 24 टार्गेट. 24. 24 बॉल मध्ये 24 करायचे. दिनेश पाटील सुद्धा या संघाचे सपोर्टर आहेत. सुजय शेठ पाटील, नितेश पाटील असतील, पूर्ण यंग जनरेशन. रोहन पाटील या संघाचे कोच आहेत. आकाश पाटील असतील. तर विकेटसाठी प्राइज आलं होतं. प्रत्येक विकेटला 500 रुपये. रुपेश शेठ पाटील यांच्या वतीनं आणि विनोद पाटील यांच्या वतीनं 200. बघा खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच असतील. तर आमची ओ हो भार्गव आलेत. नवीन नवरा सुद्धा म्हणूया आणि नवीन वर. आणि मध्यरात्री नंतर चर्चेचा विषय. काही दिवसापूर्वी ते श्री झाले. त्यांना आपण आयुष्याच्या नवीन इनिंगसाठी शुभेच्छा सुद्धा देऊया. आणि
भार्गव महादू पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यांचे ते चिरंजीव आहेत. चला मॅच ऑन करा. टॉस आपण करतोय आणि नंदिता बिअर शॉप दिनेश गवते आमच्या सायकलचे पुरस्कर्ते त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. जय मोटार्स i11 चिंचवली आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करेन दादा सरकार GKC दुंद्रे. या दिनेश शेटगवते आपल्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. नेरे टीम बॅटिंग पाठवा. टीम नेरेला कमिटीच्या वतीने सूचना आल्यात, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच असतील. रोहन पाटील पेनल्टी लावू तुम्हाला पण. चला टॉस साठी या. जय मोटार्स पुरस्कृत i11 चिंचवली. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा. शायनर ग्रुप मेंबर्स. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा झालाच पाहिजे, त्या सूचनेकडे लक्ष द्या. भगवान शेठ गायकवाड अकुर्लीचे समर्थक. काल सुद्धा आम्ही पाहिलं मध्यरात्रीनंतर या मैदानावर धावा होत नाही आणि त्यानंतर गोलंदाजीची दमखम. काल भिवंडी वडगरच्या संघानं गोलंदाजीनं सामने जिंकले. चला दुंद्रे या लवकर. एवढा लेट का होतोय? आम्ही 2 वेळा कॉल केला, प्लेयर येऊन थांबत नाही. चला टॉस करतोय लगेच डिसिजन द्या. टॉस विन टीम. जय मोटार्स पुरस्कृत i11 चिंचवली हा संघ आणि त्यांच्या विरुद्ध दादा सरकार GKC दुंद्रे. मॅच ऑन. विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहतोय. चेंडू आणि धावांचं अंतर. वेन द स्कोर इज लो दॅट टाइम क्वालिटी ऑफ क्रिकेट इन्क्रीज. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा मॅचेस चुरशीचे होतात, हे सुद्धा आम्ही पाहिलेत. रोशन राजाराम पाटील आमचे युवा उद्योजक नेरे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं वेलकम. तर यस टॉस विन. निर्णय द्या लगेच. तर नंदिता बिअर शॉप त्यांचा फायनलला सत्कार करू. स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते. चला मॅच ऑन होईल लगेच मॅच ऑन करा. टीम मीटिंगची परवानगी नाही आहे. सूचनेकडे आपण लक्ष द्या. 1:36 झालेत. प्रथमेश पाटील मॅचचा आनंद घेत असताना रुपेश जाधव शक्ती कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आणि त्यांनी गावदेवी नेरे संघाला शुभेच्छा दिल्यात. रुपेश जाधव शक्ती कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर. चला मॅच ऑन करा. आकाश शेळके सर जॉईन झालेत. यस मॅच कडे फोकस करूया. अध्यक्ष ट्रॉफीचा थरार पाहायचं उत्तरार्ध आकाश कसा असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच वन्स अगेन. इथे जोडलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अध्यक्ष समीर साहेब आणि त्यांच्या समवेत आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं स्वागत करीत आहोत. सुरुवात झालेल्या मोठ्या फटक्यासह गॅप शोधली आहे आणि चांगला फटका. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. लॉंग ऑनला टार्गेट आणि लॉंग ऑन मध्ये चौकार. यावेळेला लॉंगर मध्ये प्रोटेक्शन आहे. नितीन दर्डेकर 1 रन तोपर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या सहजपणे पाहतोय की स्ट्राईक रोटेशन आणि विदिन स्कोर कार्ड मध्ये थोडे चेंजेस पाहायला मिळतात. 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 24चा पाठलाग करायचा आहे. 22 बॉलमध्ये 19ची गरज आहे. गावदे 11 नेरे कॅप्टन नितेश अकोरली गावदे 11 आणि दोघांमध्ये लढाई, दोघांमध्ये क्लॅश. विनर वर्सेस विनर ही मॅच आपण इथे एन्जॉय करतोय. मॅचकडे जरूर जाऊया. स्टॅकेंडला फलंदाज तयार आहे उजव्या हाताचा खेळाडू. सुमित समोरच्या दिशेनं किरणच्या बॅटमधून आलाय दणदणीत षटकार. टीम जसा सामना संपेल ना तसा तुम्हाला लगेच आतमध्ये जायचे. आम्ही वेट करणार नाही. सूचनेकडे लक्ष द्या. धन्यवाद. सुमित वरती आक्रमण किरण कडून पाहतो आपण. आपल्याला कॅपिटलाइज करायचं. मिस टायमिंग स्ट्रोक
यावेळेला चान्स जरूर आहे आणि फिल्डर आहे तिकडे, कोणती चूक नाही आहे. जयेश भोपी यांचा हा झेल अगदी आपण पाहतो विकेट देऊन जाईल आणि तीही महत्वाची विकेट. डावा भले कमी असतील बट ही विकेट थोडी इम्पॅक्ट टाकणारी राहणार आहे आणि किरणचा डाव इथे संपुष्टात आलेला आहे. यश विनोद पाटील. विनोद पाटील यांची पुढची पिढी आणि विनोद पाटील यांनी एक काळ गाजवला होता आणि आजही 40+ खेळतात आणि त्यांचे पिताश्री आहेत. जर यशने षटकार मारला तर प्रत्येक षटकार 1000 रुपये, घरचे पैसे घरीच जाणार. चला मॅच ऑन. आकाश विनोद पाटील यांचे चिरंजीव आहेत, प्रत्येक षटकारासाठी 1000. क्या बात आहे. त्यांचं कौतुक करावं लागेल कारण ते म्हणतात ना की एखादा हिरा जो आहे तो मार्केटमध्ये आणण्यासाठी आधी त्याला तराशावं लागतं आणि काम त्यांनी केलेलं आहे. इथे पहा हा चेंडू जरूर पाहायला मिळेल, सिंगल घ्यायचा प्रयत्न आहे. लक्ष आणि बली यांच्याकडून पारितोषिक आहे. जर बॅक टू बॅक 2 षटकार यश पाटीलनं लगावले तर त्याच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. जवळपास आजच्या रात्रीमध्ये मिळेल की 15+ रुपये जिंकलेला बक्षिसाच्या माध्यमातून यश. आता स्ट्राईकला नवीन फलंदाज आहेत अमनसाठी हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशन भरपूर चांगलं होतं. ओव्हर क्रमांक 1 पावपेला कॅपिटलाइज धावसंख्या 12 धावा आल्यात. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आणि 12 धावा आता इथून चेस करायच्यात. आणि आता तुम्ही जर कोऑपरेट केलं तर जरूर आम्ही फास्ट खेळू. डीजे थोडा आता आपण गाण्यावर कंट्रोल करूया कारण जेवढा वेळ आपल्याला वाचवता येईल. 18 चेंडूमध्ये आणि 12 धावांची गरज आहे आता इथून जिंकण्यासाठी. 12 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत म्हणजे निम्मा पल्ला एका षटकामध्ये त्यांनी कव्हर केला. सुरुवात चांगली झाली. यशला आता स्ट्राईक आहे. बांधर विलाजनकडून गोलंदाजीसाठी नितीन धरणेकरला इथून प्राचारण केलं. या षटकामध्ये काहीतरी किमया वेगळी करावी लागेल. मॅचला डीपमध्ये नेण्यासाठी जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. इकॉनॉमिकल फिगर षटक देखील इथून महागडच असणार आहे त्यामुळं इथं किमान मी म्हणेन की अगदी एक कंजूस षटक इवन सिंगल इवन डबल धावांचं षटक फार यापेक्षाही वेगळा पर्याय आता इथून उरलाच नाही आहे. इथून बॉलिंग करत असताना कोहलीकडे. चला स्पीडअप करायची विनंती आहे. ओव्हर क्रमांक 2ची सुरुवात. नितीन धरेकर द MD ऑफ द मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ सेंट अँड्रू स्कूल. फिरकी पट्टू आहे. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन. यावेळेला वेगळा कट आपण पाहिला त्यांचा. लेग स्विंग त्यानंतर ऑक स्विंग. ओ सुपर बॉल होता. बिहाइंड द विकेट अगदी आपण पाहिलं विनोद पाटील यांचं अगदी जबरदस्त विकेट किपरिंगचं काम. आणि दरम्यान धावसंख्या जी आहे ती धावसंख्या आपण पाहतोय स्टॉप स्थगित 12 वरती. वेगानं बीट केलाय. लाजवाब गोलंदाजी. अशा षटकाची गरज आहे. लेफ्ट हँड बॅट्समनच्या अगेन्स्ट काय करावं आणि काय करायला हवं याकडे लक्ष दिलं जातं आता. रुपेश शेट पाटील काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष पर सिक्सरसाठी आपण पाहतोय त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 16ला 12ची आवश्यकता. एक डॉट बॉल मॅचमध्ये थोडा प्रेशर टाकायचा प्रयत्न आणि मॅचला डीप नेण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेला हवेत खेळलेत. मिड विकेटला चान्स आहे. फिल्डर पोचतील का प्रश्न. जरूर प्रयत्न चांगले झाले होते तोपर्यंत 2 धावा घेतल्यात. 2 धावसंख्या थोडी अपग्रेड पाहायला मिळेल. समीकरणामध्ये चेंजेस. 14 धावा उर्वरित 15 बॉलचा खेळ बाकी आणि 10 धावांची आवश्यकता. नितीन धरणेकर आणि त्याच्या अगदी अगेन्स्ट आता आव्हान आपण पाहतो यशचं. सुरुवात चांगली झाली. 2 बॉलवरती बीट केलं त्याला. त्यानंतरच्या आत्ताचे बॉल या बॉलवरती देखील चान्स क्रिएट झाली होती. हलक्यानं आउटफील्ड थोडी धीमी पाहायला मिळते. अनेक साऱ्या समीक्षकांच्या चर्चा देखील आहेत.
कारण एरवी आपण जर पाहिलं स्पर्धा ठेवायची त्यानंतर मैदानाचा आराखडा पाहिला जवळपास मी म्हणेन की किमान 4 ते 5 च्या चिरानी आकाश एक बंपर कॅश प्राइज आलेत. यश पाटील याला सलग 2 षटकार 5,000 आणि त्यांचे पुरस्कर्ते लक्षा पाटील. लक्षा पाटील यांच्याकडून यशला बॅक टू बॅक 2 सिक्सेस 5,000. पण लक्षा भले पण आकाश त्यांना माहिती आहे धावा आता कमी आहेत. ओ कॅचची चान्स अनदर वन. पुन्हा एकदा संधी उकलेली आहे आणि ते 1 बाउन्स बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आलाय. आता फक्त 5 धावा उरलेत. 19 धावा संख्या. चला फिल्डिंग टीम आपण तयारीत राहायचंय. चला दुंदरे संघ आपण तयारीत राहायचंय. आता एका फटक्याचं काम उरलेलं आहे. फिल्डर आहे तिकडे. एक सिंगल जरूर पाहायला मिळते. बारा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असणार आहे. चला स्पीडअप करा. लगेच सामना सुरू करायचा. अकुर्ली संघ फिल्डिंग लगेच लावून घ्या. एंड बदला आणि आपला नवीन गोलंदाज आपण लगेच मैदानामध्ये आणा समोर. वीस धावा संख्या राऊंड फिगर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 20 रन. अजूनही आपण पाहतो यश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याचा जरूर आपण जर पाहिलं तर सगळ्यांचं लक्ष त्याच्यावरती आहे कारण चांगली बॅटिंग झाली होती पहिल्या मॅचमध्ये. सेकंड मॅचमध्ये देखील आतापर्यंत भरपूर चांगला खेळलेला आहे पण थोडा धीम्या गतीने चालला आहे. 4 धावा त्यांना आपल्या संघासाठी दिलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 20 धावफलकावरती टोटल धावा संख्या. 1 गड्याचा लॉस आहे. ओव्हर क्रमांक 2 संपल्यानंतर तिसऱ्या षटकाची सुरुवात. बॉलिंगसाठी गोलंदाज महेश मस्कर. चला दुंदरे संघ रेडी राहायचा आहे आपल्याला. निर्णय फिल्डिंगचा आहे ना. मॅचकडे आपण जाऊयात. स्ट्रायकेंडला फलंदाज तयार महेश. हा वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 रन. एका धावेसह चेंजेस थोडे आणि अव्हांतरच्या स्वरूपात टीमची धावसंख्या पुढे. 21 टोटल कार्डवरती. रिसेंट वाईडसह आपण आता थोडी मदत मिळाली. आता 3 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. खोला टाकलेला चेंडू आहे. कार्पेटच्या दर खेळलेत. गरंगलत बॉल डाऊन दी ग्राउंड. फिल्डर तिथे आहेत. रन घेण्यासाठी जरूर गेलेत. एकच धाव. यश ऑन स्ट्राईक पुन्हा पाहायला मिळेल. यशची बॅटिंग पाहण्यासाठी अगदी आपण पाहतो की अनेक सारा प्रेक्षक वर्ग अगदी उत्सुक असतो. तोच यश आता आपल्याला पाहायला मिळेल. इथून स्ट्राईक एंड त्याच्याकडे राहील. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. बॉलिंग मार्फत महेश मस्कर. अखेरची 11 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला फलंदाज तयार. ओ बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग. एक्स्ट्रा हिटिंग पॉवर. यावेळेला लेफ्ट हँड बॅट्समन आणि त्याच्या बॅटमधून हा आलेला दणदणीत षटकार. सहा रन्सनं हा सामना जिंकलेला आहे. तो म्हणजेच टीम नेरेनं. हितचिंतक पहा. 10 चेंडू राखत आपण पाहतो हा सामना. 9 विकेट्स राखत गावदे नेरे संघानं जिंकत अंतिम 12 मध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न साकार झालंय. डेब्यू आहे या संघाचा कारण फार तर खूप कमी सामने खेळतात. आज जवळपास या सीझन मधला आपण जर पाहिला तर सुरुवात झाली या संघाची आणि आता जवळपास 3री ते 4थी मॅच असेल. नाईट फॉर्मॅटची पहिली मॅच आहे. मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहन पाटील यांचे बंधू अर्थातच नौश पाटील. 3 धावा आणि 2 विकेट. इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी आपल्या संघासाठी. इकॉनॉमिकल स्पेल. द मॅन विथ गोल्डन आर्म. नेरे संघाचा अगदी उदयअस्त्र म्हणजेच नौश पाटील ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खेळाडूला विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावरती टायटल घेण्यासाठी. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या लवकर. टीम मीटिंग नको मैदानामध्ये कारण दुसऱ्या संघाला लगेच डाव सुरू करायचा आहे. आघाडीची जोडी पाठवायची दुंदरे संघ. तुम्हाला विनंती आहे की सलामीचे 2 फलंदाज लवकर पाठवा. आयोजक चेंडू न्या लवकर.
जास्त वेळ नाही आहे, एक संघ आपल्याला काढायचा आहे, त्यामुळे या काळजी आता जरूर आपल्याला घ्याव्या लागतील, कारण जास्त वेळ आपल्याकडे उरला नाही आहे. सो प्लीज आपण या गोष्टीची जरूर सतर्कतेनं काळजी घेतली पाहिजे. चला फिल्डिंग लावून घ्या चिंचवली संघ, आपण देखील आपला फिल्डिंग सेटअप लावून घ्या. अभिनंदन, वेल प्लेट गावदेवी नेरे संघ. पहिली नाईट स्पर्धा आणि पहिल्या नाईट स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं की जबरदस्त गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅटिंग देखील तेवढीच चांगली. स्पेशली यशनं इम्पॅक्ट टाकत अगदी सगळ्यांना इम्प्रेस केलं. विनोदजी पाटील 40+ लिजंड खेळाडू, आदर्श खेळाडू, त्यांचा सुपुत्र आज मैदानामध्ये आपल्याला जरूर चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करताना पाहायला मिळाला. आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. अवॉर्ड विजेता खेळाडू आहे नौश पाटील. नौशला विनंती की मंचावरती आपण यायचं आहे. मान्यवर आहेत सुजलजी पाटील साहेब, यांना मी विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचं टायटल द्यायचं आहे नौशला. अलीकडच्या काळामध्ये नौशनं अगदी आपण पाहिलं तर G2 11 जय हनुमान नेरे संघाचं दायित्व स्वीकारलेलं आहे आणि त्या संघामधून देखील चांगलं षटक फेकताना आपण डेथ ओव्हर्समध्ये पाहायचो नौशला. सध्या कॉम्पिटिशन एवढी आहे की संघामध्ये जागा मिळणं हा एक स्पर्धायुग आणि स्पर्धेचा भाग झाला. त्यामुळं नवीन गावदेवी संघाची देखील उभारणं आपण पाहतो आता इथे आपल्याला पाहायला मिळतं, जेणेकरून जे खेळाडू आहेत उर्वरित त्यांना संध्या मिळतील. गावदेवी 11 नेरे हा संघ G2 11 जय हनुमान नेरे या संघांनाच बनवलेला एक संघ आहे, त्यामुळे